नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याच्या दाण्याची कचोरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कोवळे ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहे। त्यासोबत हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं घेतलेलं आहे। हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करून झालेले आहे। आता आपण दाणे भाजायला घेऊया। कढईमध्ये छान असे दाणे मंद आचेवर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। यामुळे कचोरी खमंग होते। छान असे आपले दाणे भाजून झालेले आहेत। आपण थंड करून याची देखील भरड करून घेऊया। हे आपल्याला ओबडधोबडच बारीक करायचे आहे। कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की बारीक केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। हिरवी मिरची, लसूण, जिरं हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे। हिंगामुळे देखील छान अशी चव येते। छान मंद आचेवर आपण परतून घेऊया। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। हळद देखील घालून छान मिक्स करायचं आहे। फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। फोडणीमध्ये साखर घालून छान परतून घ्यायचं आहे। कचोरी आपल्याला आंबट गोड चवीची बनवायची आहे। आता इथे धणे आणि बडीशोप यांची भरड घालायची आहे। कचोरीमध्ये धणे आणि बडीशोप घातल्यामुळे खायलाच कचोरीची चव अगदी टेस्टी होते। हे परतून झाल्यावर आपण ओल्या हरभरा दाण्याची केलेली भरड यामध्ये घालायची आहे। भरड घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले आपल्याला एकत्रित मिक्स करायचे आहे। छान असं आपलं मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घालून मिक्स करायचं आहे। इथे मी अजून 1 चमचा साखर घातली आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला इथे घालायचा आहे। छान अशी आपली आंबट गोड तिखट चवीची कचोरी तयार होणार आहे। छान सारण मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। छान अशी वाफ आलेली आहे। इथे आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। बेसन पीठ घालून छान मिक्स करून घेऊया। इथे 2 चमचे पाणी घालायचं आहे। पाणी घालून छान सारण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। झाकण काढून थोडीशी कोथिंबीर पुन्हा घालायची आहे आणि मिक्स करून घेऊया। छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। झाकण ठेवून बाजूला ठेवूया। इथे आपण कणिक मळायला घेऊया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ। आपण कचोरीसाठी इथे गव्हाचंच पीठ वापरत आहोत। तुम्ही मैद्याचं पीठ देखील इथे वापरू शकता, पण मी गव्हाच्या पिठाची कचोरी बनवत आहे। 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मोहनासाठी आपण इथे थंड तेल वापरणार आहोत। अगोदर पिठे छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला 4 चमचे थंड तेलाचं मोहन घालायचं आहे।
2 वाटी पिठासाठी आपण इथे 4 चमचे तेल वापरत आहोत. तेलात आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे. छान असं तेल आपण पिठाला चोळून घेऊया, म्हणजे आपली कचोरी छान खुसखुशीत तयार होईल. छान असं आपलं पिठाला तेल चोळून झालेलं आहे. छान अशी पिठाची मूठ देखील पडत आहे, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे. आता आपण पाणी घालून याचा गोळा तयार करून घेऊया. आपल्याला कणिक खूप घट्ट किंवा खूप सैलसर देखील भिजवायची नाही आहे. मध्यम अशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी आपली कचोरी तयार आपण करणार आहोत. छान अशी आपली कणिक देखील भिजवून झालेली आहे. आता आपण झाकून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवूया. दहा ते 15 मिनिटे झाली. आपलं सारण देखील थंड झालेलं आहे आणि आपली कणिक देखील छान भिजली गेलेली आहे. आता आपण कचोरीसाठी तयारी करूया. आपण कणिक छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. एक गोळा घेऊन हातावर पारी करतो त्याप्रमाणे अशी पारी तयार करून घ्यायची आहे. आणि यामध्ये 2 चमचे एवढं सारण भरायचं आहे. पारीच्या चारही कडा आपल्याला दाबून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कचोरीतलं सारण बाहेर येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. छान असं हाताने घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि हलकीशी आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ देखील कचोरी लाटायची नाही, नाहीतर सारण बाहेर येण्याची शक्यता असते. हलकीशी आपली छान अशी कचोरी आपली लाटून झालेली आहे. आता आपण पुन्हा एक तुम्हाला करून दाखवते. हातावर पारी जमत नसेल तर तुम्ही याप्रमाणे देखील लाटून घेऊ शकता. आणि यामध्ये सारण भरायचं आहे. 2 चमचे एवढं सारण भरून घ्यायचं आहे आणि पारीच्या चारही कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहे. कडा दाबताना काळजी घ्यायची आहे, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. हाताने छान असं घट्ट दाबून हलकंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. छान अशी आपली कचोरी तयार झालेली आहे. आता आपण बाकीच्या देखील कचोऱ्या तयार करून घेऊया आणि तळायला घेऊया. पॅनमध्ये मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण कचोऱ्या सोडूया. तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे, मध्यम असं तेल आपल्याला गरम हवं आहे आणि कचोऱ्या आपल्याला मध्यम आचेवरच तळायची आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, जेणेकरून कचोरी छान खुसखुशीत तयार होईल. छान अशा आपण मध्यम आचेवर कचोऱ्या तळून घेऊया. कचोऱ्यांना छान रंग देखील आलेला आहे आणि कचोऱ्या टम्म देखील फुगलेल्या आहेत. एवढ्या कचोऱ्या तळण्यासाठी मला इथे 10 ते 12 मिनिटे लागलेले आहे. आता आपण कचोरी काढून घेऊया. सुंदर अशी आपली कचोरी तयार झालेली आहे. बाकीच्या देखील कचोरी आपण तळून घेऊया. कचोरी तळताना कुठेही घाई गडबड करायची नाही, नाहीतर आतून कचोरी कच्ची राहण्याची शक्यता असते. छान असा कचोऱ्यांना रंग आलेला आहे. या देखील कचोऱ्या तळण्यासाठी मला
10 ते 12 मिनटे लागली आहे. छान अशा आपल्या कचोऱ्या तयार आहेत. खमंग खुसखुशीत आपली कचोरी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.